आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी, ज्याला आपण ढोबळी मिरची देखील म्हणतो। तर आज अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण खायला अगदी चविष्ट अशी ही भाजी आपण बनवणार आहोत। तर सर्वप्रथम मी शिमला मिरची छान अशी धुवून घेतलेली आहे आणि आपण आता त्याला अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। तसं पाहिलं तर ही भाजी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते आणि प्रत्येकाची ही भाजी करण्याची पद्धत अगदी वेगवेगळी असते। पण आज मी जी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी पटकन आणि झटपट अशी होणारी आहे आणि चवीला देखील अतिशय उत्कृष्ट अशी ही भाजी लागते। म्हणजे न खाणारे देखील ही भाजी अगदी आवडीने खातील, इतकी सुंदर या अशा रीतीने भाजी तुम्ही जर करून बघितली ना तर अतिशय चवीला भारी लागती। तर आता पाहू शकता इथे आपली भाजी संपूर्णपणे चिरून झालेली आहे। चिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी चाळणीत घेऊन त्याला छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला कांदे घ्यायचे आहेत। तर इथे मी 4 असे मीडियम आकाराचे कांदे छान सोलून आणि धुवून घेतलेले आहेत। तर आपण हे कांदे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत। तर कांदा आपल्याला इथे बारीकच चिरून घ्यायचा आहे। तर अगदी कमी वेळात आणि चमचमीत अशी ही भाजी होते। तर तुम्ही देखील ही भाजी नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकता अशा प्रकारे बारीक बारीक कांदा आपला इथे चिरून झालेला आहे। तर मी 4 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत टमाटे। तर 4 मी असे छान असे लाल लाल टमाटे घेतलेले आहेत। तर टमाटे छान असे पिकलेले आणि लाल आहेत। तर असेच आपल्याला अशाच प्रकारचे छान पिकलेले टमाटे घ्यायचे आहेत, त्यांनी भाजीला चव अगदी सुंदर येते। तर अशा प्रकारे 4 टमाटे मी इथे बारीक असे चिरून घेत आहे। आणि टमाटे आपल्याला तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात घालू शकता। तुम्ही टमाटे जास्त जरी टाकले ना तरी भाजीला चव अगदी सुंदरच येणार आहे। त्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही तिखट तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त टाकू शकता। हिरवी मिरचीच्या जागी तुम्हाला जर मिरची पावडर ह्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही मिरचीची पावडर देखील या भाजीमध्ये टाकू शकता। मला हिरव्या मिरचीमध्येच ही भाजी खूप आवडते, म्हणून मी नेहमी या भाजीमध्ये हिरवी मिरचीच टाकत असते। तर इथे हिरवी मिरची चिरून झालेली आहे। त्यानंतर इथे मी लसणाच्या 7-8 पाकळ्या मी इथे छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट इथे घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आपण जे आत्ता बारीक चिरून घेतल्या होत्या ते हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। तर आता देऊया आपण इथे भाजीला फोडणी। तर इथे मी कढई तापतच ठेवली होती। त्यानंतर इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल घेत आहे। तेल छान गरम झालं की आपण जे कांदे चिरून घेतले होते ते कांदे छान आपल्याला तेलामध्ये लालसर असे परतून घ्यायचे आहेत। तर कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता कांदा इथे आपला गुलाबी झालेला आहे। त्यानंतर जे हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि लसणाच्या ज्या 7-8 पाकळ्या आपण ठेचून घेतल्या होत्या त्या आपल्याला त्या कढईमध्ये टाकायच्या आहेत आणि तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एकदा का सर्व परतून झालं त्यानंतर जे टमाटे आपण बारीक चिरून घेतले होते ते टमाटे आपल्याला सर्व यामध्ये टाकायचे आहेत। जोपर्यंत टमाटे छान असे शिजत नाही आणि मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असे टमाटे त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि टमाटे छान असे एकजीव झालेला आहे। त्यानंतर इथे काय करायचं आहे, जी शिमला मिरची आपण चिरून घेतली होती ती आपण भाजी सर्व कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि सर्व भाजी एकत्र छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, अगदी वाफेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर या भाजीला पाण्याची गरजच लागत नाही, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा देखील त्याला देऊ शकता। आता त्यानंतर मी इथे टाकलेली आहे अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा म्हणजे थोडीशीच आपल्याला इथे धने पावडर चवीसाठी टाकायची आहे। धने पावडर टाकल्याने काय होतं, भाजीला अतिशय सुंदर अशी चव येते। तुम्ही पाहू शकता भाजी मी छान अशी परतून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तर किती सुंदर आपल्या भाजीचा रंग दिसत आहे, तुम्ही पाहू शकता।
जितकी भाजी ही सुंदर दिसत आहे ना, तितकीच ही खाण्यासाठी अतिशय अप्रतिम आणि अतिशय सुंदर अशी लागते. तर तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही भाजी नक्की तुम्ही एकदा करून खाऊन बघा, तुम्हाला अतिशय आवडेल. तर तुम्ही पाहू शकता मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि वाफेवर फक्त ही भाजी शिजवून घेतलेली आहे. अतिशय सुंदर अशी भाजी देखील आपली शिजून झालेली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो मी करून ठेवला होता, साधारण 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्याने तर ह्या भाजीला अतिशय भारी अशी चव येते आणि तो शेंगदाण्याचा क्रंचीपणा या भाजीमध्ये खूप सुंदर असा लागतो. तर तुम्ही देखील ना असा शेंगदाण्याचा कूट टाकून अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची ही भाजी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी न खाणारे देखील ही भाजी आवडीने खातील. तर तयार आहे इथे आपली ढोबळी मिरचीची भाजी. आता तुम्ही याला ढोबळी मिरची म्हणता का शिमला मिरची म्हणता मला तर माहीत नाही आहे. मी तर याला शिमला मिरची म्हणते. तुम्ही जे काही म्हणत असाल ते मला प्लीज कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला ही शिमला मिरचीची भाजी कशी वाटली, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि खरोखर तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता किती सुंदर भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या पुढच्या ज्या काही रेसिपीज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतील, जेणेकरून तुम्ही ते सर्व काही पाहू शकाल. थँक्यू.